सध्या सगळं मार्केट डाऊन आहे. इंडियन मार्केट, ग्लोबल मार्केट, गोल्ड, सिल्वर सगळंच. मग मोठा प्रश्न असा आहे, शॉर्ट टर्मसाठी पैसे इन्व्हेस्ट कुठे ठेवायचे? बॉन्ड्समध्ये, सेक्टोरियल फंड्समध्ये की अजूनही कमोडिटीजवर बेट घ्यायची? गेल्या काही महिन्यात हे दिसून आलं आहे की बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंड्स, ब्लू चिप फंड्स आणि मल्टी ॲसेट फंड्स हे मार्केटपेक्षा जास्त स्टेबल राहिले आहेत. कारण हे फंड्स इक्विटी आणि डेट यांचा बॅलन्स ठेवतात आणि एक्स्ट्रीम रिस्क टाळतात. गेल्या 1 वर्षात आणखी एक महत्त्वाची गोष्ट दिसली, ती म्हणजे सेक्टर परफॉर्मन्स. मार्केट वोलाटाईल असतानाही इन्फ्रास्ट्रक्चर आणि डिफेन्स सेक्टर फंड्स चांगले परफॉर्म झाले. गव्हर्नमेंट स्पेंडिंग आणि स्ट्रॉंग ऑर्डर व्हिजिबिलिटी यामुळे हे सेक्टर्स बाकीच्या तुलनेत वेगळे ठरले असल्यास लक्षात येतं. यातून एक गोष्ट समजते, पूर्ण मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्यापेक्षा सिलेक्टिव्ह सेक्टर एक्सपोजर काही शॉर्ट टर्म फेजेसमध्ये योग्य ठरू शकते. यामधून आपल्याला की टेकअवे काय घेता येतील, तर जेव्हा सगळे ॲसेट्स डाऊन असतात तेव्हा पेशन्स खूप महत्त्वाचा असतो. अशा काळात डेट फंड्स, मल्टी ॲसेट फंड्स, बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंड्स किंवा रिलेटिव्हली स्ट्रॉंगर सेक्टर्समध्ये सिलेक्टिव्ह एक्सपोजर घेणं योग्य ठरू शकतं. कारण कॅपिटल प्रोटेक्शन हे हाय रिटर्न्सपेक्षा जास्त महत्त्वाचं असतं आणि शॉर्ट टर्ममध्ये हाय रिटर्न्सपेक्षा स्टेबिलिटी जास्त महत्त्वाची असते. जर तुम्हाला मार्केट आणि कमोडिटीज डाऊन असताना मनी ॲलोकेशन कसं करायचं याचा प्रॅक्टिकल फ्रेमवर्क हवा असेल तर ही रील सेव्ह करा, पेज सबस्क्राईब करा आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर किंवा ईमेलवर संपर्क करा. आम्ही तुम्हाला मदत करू.